नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून BA प्रथम वर्षाच्या इतिहास विषयातील प्राचीन भारताचा इतिहास या पेपर क्रमांक 3 मधील मौर्य साम्राज्य या घटकामधील मौर्य साम्राज्याच्या पतनाची कारणे नेमकी काय आहेत याविषयीचा उहापोह करणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की मौर्य साम्राज्याची स्थापना, चंद्रगुप्त मौर्याचा साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने झालेला होता, त्यानंतर महत्त्वाकांक्षी सम्राट अशोक आणि सम्राट अशोकाचा बौद्ध धर्म प्रसार या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास यापूर्वी आपण पाहिलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बलाढ्य मौर्य साम्राज्याचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला किंवा कोणती कारणे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत ठरलेले होते याविषयीची इत्थंभूत माहिती आपण आज पाहणार आहोत। एवढं मोठं प्रचंड साम्राज्य चंद्रगुप्त मौर्याने निर्माण केलेलं होतं, त्याला बळकटी देण्याचा प्रयत्न सम्राट अशोकाने केलेला होता आणि अशा विस्तीर्ण बलाढ्य शक्तिशाली साम्राज्याचा ऱ्हास सम्राट अशोकाच्या नंतर अतिशय वेगाने झालेला दिसून येतो। हे सर्व घडण्याच्या पाठीमागे नेमके काय पार्श्वभूमी होती किंवा कोणती कारणं मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून येण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती, ही कारणं आपल्याला पाहावी लागणार आहेत। आपण सम्राट अशोकाच्या कारकिर्दीविषयीची माहिती पाहिली। एक वैभवशाली साम्राज्य निर्माता म्हणून आपण चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकाकडे पाहतो। सम्राट अशोक महान विजेता आणि बलाढ्य योद्धा होता, हे कलिंगच्या युद्धावरून आपल्याला लक्षात येतं। एवढंच नाही तर जनतेचा सेवक या नात्याने सम्राट अशोकाकडे आपण पाहतो। धर्मप्रसारक, धर्मसहिष्णू राजा, असामान्य व्यक्तिमत्व हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे, स्वभावाचे गुणवैशिष्ट्य आपण पाहतो। मग एवढं सगळं असताना अतिशय वेगाने सम्राट अशोकाच्या नंतर अशा महान साम्राज्याचा वेगाने ऱ्हास व्हावा ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असलेली दिसून येते। सम्राट अशोकाच्या निधनानंतर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासालाच प्रारंभ झालेला दिसून येतो। केवळ अर्धशतकामध्येच या साम्राज्याचा अंत झालेला आपण पाहतो। त्याचं एक कारण म्हणजे अशोकाच्या नंतर गादीवरती आलेले जे राज्यकर्ते होते ते कमकुवत वृत्तीचे, सामान्य कुवतीचे असल्यामुळं हा ऱ्हास वेगाने झालेला दिसून येतो। एवढ्या बलाढ्य साम्राज्याची धुरा अशा कमकुवत वृत्तीच्या राज्यकर्त्यांना हे बलाढ्य साम्राज्य सांभाळता आलं नाही। नंतरच्या राज्यकर्त्यांची सुसंगत माहितीही आपल्याला उपलब्ध झालेली दिसत नाही, कारण पुराण ग्रंथ, बौद्ध वाङ्मय आणि त्यानंतरच्या काळात निर्माण झालेले
जे वाङ्मय किंवा साहित्य आहे या साहित्याच्या आधारे वेगवेगळी भिन्न भिन्न नावे या राज्यकर्त्यांची त्यामध्ये दिलेली दिसून येतात. सम्राट अशोकाला कुणाल, तिवर, महेंद्र, कुस्तन व जालोक ही 5 मुले होते. युवराज कुणाल पित्याच्या निधनानंतर राजपदावरती विराजमान झालेला होता, परंतु तो अंध होता आणि आंधळा असल्याने राजपदाची सर्व सूत्रे ही संप्रतीच्या हाती होती. याच्याच काळामध्ये वायव्य सरहद्द प्रांत स्वतंत्र झालेला होता. त्याचवेळी अशोकाचा मुलगा जालोक याने काश्मीरमध्ये आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलेलं होतं. त्यामुळे हे 2 महत्त्वपूर्ण प्रदेश मौर्य साम्राज्यातून आपोआपच कमी झाले. त्याचबरोबर कुणालचा मुलगा, त्याचं नाव होतं दशरथ, हाच एक योग्य शासक ज्याला आपण म्हणू. याच्याच कारकिर्दीत कलिंगचं मोठं राज्य मौर्य साम्राज्यातून बाहेर पडलं. दशरथ हा बौद्ध धर्माभिमानी असल्यामुळं त्यानं भिक्षूंसाठी नागार्जुनी गुहा खोदलेल्या होत्या. तो स्वतःला देवानांप्रिय म्हणून घेत असे. याच्याच कालखंडामध्ये मौर्य साम्राज्याचं विभाजन होऊन संप्रती हा पश्चिमेकडील साम्राज्याचा म्हणजेच उज्जैनीचा प्रमुख बनला आणि अशा प्रकारे मौर्य सत्तेच्या विघटनाला वेगाने प्रारंभ झालेला दिसून येतो. नंतर दशरथाचा भाऊ संप्रतीने राज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. तो जैन धर्माभिमानी होता. जैन साधूंसाठी संप्रतीने अनेक ठिकाणी विहार बांधले. संप्रतीनंतर ग्रीकांच्या परकीय आक्रमणाला सुरुवात झाली. शालिशुक, देववर्मा, शतधनुष्य व बृहद्रथ हे मगधाचे उत्तराधिकारी बनले. त्यांच्यात परकीय आक्रमणांना थोपवून धरण्याची ताकद नव्हती. उलट राजपुत्र जालोकनेच मगधावर स्वारी करून शालिशुक राजाचा पराभव केला आणि अशा रीतीनं विघटन, यादवी, त्याचबरोबर परकीय आक्रमणं अशा कारणामुळे मौर्य सत्ता खिळखिळी बनत गेली. बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा. हा शेवटचा शासक बृहद्रथ हा कमकुवत होता. पुष्यमित्र शुंग हा अतिशय धाडसी आणि महत्त्वाकांक्षी सेनापती यावेळी त्याचा सेनापती होता आणि कमकुवत परिस्थितीचा फायदा घेऊन मगध राज्याची पुनर्स्थापना करण्याच्या हेतूने पुष्यमित्र शुंगाने या बृहद्रथाला लष्करी पाहणी करण्यासाठी बोलावून घेतलं आणि तेथेच त्याचा वध केला. आणि अशा पद्धतीनं मौर्य सत्तेचा अंत झाला आणि मगधावरती एका नवीन राजघराण्याची सत्ता निर्माण झाली. ते घराणं म्हणजे शुंग घराणं होय. मगधावर यापुढे शुंग घराण्याची सत्ता निर्माण झाली आणि अशा पद्धतीनं मौर्य सत्तेचा अंत झालेला दिसून येतो. या सर्व घडामोडी घडत असताना जी काही महत्त्वपूर्ण कारणं या मौर्य सत्तेच्या ऱ्हासासाठी कारणीभूत ठरलेली होती ती थोडक्यामध्ये आपल्याला कारणे पाहायची आहेत. यामधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण कारण म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकतो तो म्हणजे अनियंत्रित राजेशाही होय.
मौर्य कालखंडामध्ये अनियंत्रित राजेशाही प्रचलित होती. या राजेशाही प्रकारामध्ये या शासन प्रकारामध्ये सर्व सूत्र ही सम्राटाच्या हाती केंद्रित झालेली असतात आणि त्यामुळं त्याची जबाबदारी फार मोठी होती. चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर सम्राट अशोक यांनी विशाल साम्राज्याची निर्मिती केलेली होती. परंतु नंतरच्या सम्राटामध्ये हे बलाढ्य राज्य सांभाळण्याची ताकद त्यांच्यात असलेली दिसून येत नाही किंवा त्यांना ते बलाढ्य साम्राज्य सांभाळता आलं नाही. तशातच वंश परंपरागत वारसा पद्धतीमुळं नेहमीच कर्तृत्ववान राजा मिळेलच याची शाश्वती नसते आणि तसंच झालं. या साम्राज्याची अवस्था ही एक खांबे तंबूप्रमाणे झालेली होते. प्रमुख केंद्रीय सत्ता दुबळी झाली आणि त्यामुळेच कुठेतरी अशा महान बलाढ्य साम्राज्याचा डोलारा कोसळून पडला गेला. याविषयी सर जदुनाथ सरकार असं म्हणतात की भारतात कोणत्याही राजवंशात 3 ते 5 पेक्षा जास्त कर्तृत्ववान राजे झाल्याचे दिसत नाहीत आणि नंतरच्या दुबळ्या वारसामुळे ही राज्य कोलमडून पडली गेली आणि हे सर्वथा सत्य असलेले दिसून येतात. साहजिकच याला मौर्य स्वतःही अपवाद नव्हते आणि हे जे अनियंत्रित राजवट आहे, अनियंत्रित राजेशाही आहे, ही कुठेतरी मौर्य साम्राज्य नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरली असं मानलं जातं. त्याचबरोबर दुसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मौर्याची प्रशासन पद्धती होय. मौर्यकालीन प्रशासन पद्धतीमध्ये किंवा ही पद्धती लोकाभिमुख असली तरी परंतु त्यामध्ये अनेक दोष होते आणि हे दोषच कुठेतरी मौर्य सत्तेच्या विनाशाला कारणीभूत ठरले असं म्हटलं जातं. चंद्रगुप्ताने साम्राज्यातील प्रदेशावर प्रत्यक्ष वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं, परंतु अशोकाने कौटिल्य नीतीप्रमाणे प्रांतांना स्वातंत्र्य देऊन औदार्य दाखवलं. त्याच्या साम्राज्यातील कंबोज, गांधार, आंध्र, पांड्य, केरळ आदी सीमावर्ती राज्य जवळपास मुक्त झालेली होती. त्यामुळं साम्राज्याच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नव्हत्या. यापुढे दुर्बल सम्राट आले आणि त्यानंतर ही राज्य आपोआपच स्वतंत्र झाली. त्याचबरोबर अशोकाने शासनामध्ये असंख्य अधिकारपद निर्माण करून नोकरशाहीला प्रोत्साहन दिलेलं होतं. नंतरच्या काळात त्यांनी प्रजेवर अत्याचार केले. साम्राज्याची सर्व सूत्रे सम्राटाच्या हाती असल्याने प्रशासनाचे भवितव्य एका व्यक्तीच्या पात्रतेवर अवलंबून राहिलं. म्हणजेच ही अनियंत्रित राजशाही, प्रांताची स्वायत्तता आणि नोकरशाहीचा प्रादुर्भाव हे जे प्रशासकीय किंवा प्रशासनाचे घटक होते हेच कुठेतरी साम्राज्याच्या विनाशाचे कारण बनले. एवढंच नाही तर यापुढे म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकाच्या नंतर जे वारसदार गादीवरती आलेले होते ते दुर्बल होते. हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. चंद्रगुप्त मौर्याने मराठी साम्राज्याची उभारणी केलेली होती आणि सम्राट अशोकाने एक आदर्श राजनिर्मितीचा प्रयोग केलेला होता. परंतु या दोन्ही बाबी सांभाळण्याची क्षमता त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यामध्ये असलेली दिसून येत नाही. कुणाल, दशरथ, शालिशोक आणि बृहद्रथ यापैकी कोणत्याही राजपुत्रामध्ये चंद्रगुप्तासारखे किंवा अशोकासारखे हिंमत, धैर्य किंवा हे गुण असलेले दिसून येत नाहीत. हे सर्व राज्यकर्ते स्वार्थी, कारस्थानी, असहिष्णू, संयमाचा अभाव असलेले, अदूरदर्शी आणि कर्तृत्वशून्य होते. सत्तेसाठी आसुसलेल्या जालोक आणि संप्रतीसारख्या वारसांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. परकीय आक्रमणाकडे लक्ष दिलं गेलं नाही.
सैन्यावर वचक निर्माण राहिला नाही. अशोकानंतरचे बहुतांश जे उत्तराधिकारी होते ते अपात्र होते. आणि त्यामुळेच कुठेतरी या बलाढ्य अशा महान साम्राज्याचा फार वेगाने ऱ्हास होत गेलेला आपल्याला दिसून येतो.